कॅनडाचे पंतप्रधान मार्क कॅर्ने त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि अधिकृत शिष्टमंडळ 3 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांच्या स्वागतासाठी कुलाबा येथील ताजमहाल प्लेस मुंबई येथे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। मुंबई विमानतळावर आगमनानंतर पंतप्रधान कार्नी यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी ताज पॅलेस येथे खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात झाली। कलाकारांनी लेझिम, लावणी, कोळी नृत्य, गोंधळ यांसारख्या लोककला प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या या कार्यक्रमात राज्याच्या सांस्कृतिक वैविध्याचे सुंदर चित्र उभे राहिले। पंतप्रधान कार्नी आणि त्यांच्या पत्नी डायना फॉक्स यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचा मनमुराद आनंद घेतला आणि कार्यक्रमानंतर कलाकारांचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमानंतर पंतप्रधान कार्नी यांनी भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीयन संस्कृतीची समृद्ध परंपरा, रंगतदार सादरीकरण आणि कलाकारांची ऊर्जा यांचे कौतुक केले। भारतीय संस्कृतीतील विविधता आणि कलात्मकता अनुभवण्याची ही संस्मरणीय संधी आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले। या 3 दिवसीय दौऱ्यात भारत कॅनडा द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, हवामान बदल आणि तंत्रज्ञान सहकार्य यांसारख्या विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे। मुंबईतील उद्योजकताच्या प्रतिनिधींशीही त्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। पंतप्रधान कार्नी यांच्या या भेटीमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।